हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सिरीज थ्रू उत्तर लिहिण्याचा सराव करत आहोत। जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवर आपण उत्तर लिहिण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या शेअर करत असतो। तर आज आपण प्रश्न घेणार नाहीत। आज आपण दोन महत्त्वाचे आर्टिकल आलेले आहेत। एक स्वतः आपल्या प्राइम मिनिस्टर मोदी यांनी लिहिलेला आहे आणि एक आपले ज्या युनियन विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत अन्नपूर्णा देवी त्यांना लिहिलेले आहे। तर आता हे जे दोन आर्टिकल आहेत ते आपण पाहणार आहोत, कारण यामध्ये आता आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी मिळणार आहेत, सकारात्मक गोष्टी। कारण यांचाच गव्हर्नमेंट आहे तर हे निगेटिव्ह गोष्टी काही येणार नाहीत। पूर्ण पॉझिटिव्ह गोष्टीने भरलेले हे दोन आर्टिकल आहेत आणि आपल्याला आपल्या उत्तरामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला सकारात्मक बाजू सुद्धा दाखविणे गरजेचे असते। त्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर तुम्हाला याच्या नोट्स घ्यायच्या आहेत। तर ह्या आर्टिकल जे आहे हे बघा, मोदी सरांनी लिहिलेलं या आर्टिकलचे नोट्स तुम्हाला सामान्य अध्ययन 3 याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पेपरमध्ये घ्यायचे आहेत। आणि जे अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेलं आर्टिकल आहे त्याच्या नोट्स तुम्हाला GS2 सामान्य अध्ययन 2 याच्यामध्ये सोशल जस्टिस सामाजिक न्याय आणि याच्यामध्ये असुरक्षित गट व्हल्नरेबल सेक्शन्स जे आहे त्यामध्ये तुम्हाला त्या नोट्स घ्यायच्या आहेत। तर काही फॅक्ट्स आहेत बघा, हे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। आज भारतात 97 कोटी इंटरनेट जोडण्या आहेत। 42 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे आहे आणि हे एवढं मोठं आहे की पृथ्वी व चंद्राच्या जेवढं पृथ्वी व चंद्राचं अंतर आहे त्याच्या 11 पट हे 42 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं भारतामध्ये आहे। युनिफाईड पेमेंट इंटरफेस 100 बिलियन व्यवहार वर्षाला होतात। म्हणजे जर रिअल टाइमला बघितलं, आता या क्षणी बघितलं तर 50% डिजिटल व्यवहार जे आहेत ते भारतात होत आहेत। DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट हस्तांतरण याद्वारे 44 लाख कोटी एवढे रुपये थेट नागरिकांना हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। आणि यामुळे काय झालेले आहे, जे मध्यस्थी होते, मध्यस्थी म्हणजे अगोदर काय व्हायचं, ते गव्हर्नमेंटच्याच काही एजन्सी थ्रू किंवा गव्हर्नमेंटच्याच काही ऑफिसेस थ्रू पैसे यायचे, त्यामुळे काय व्हायचं, हे मध्यस्थ मध्येच पैसे खायचे। तर 3.48 लाख कोटींची बचत झालेली आहे। स्वामित्व योजना, स्वामित्वाचा फुल फॉर्म आहे सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग्स विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज। या योजनेअंतर्गत 2.4 कोटी मालमत्ता कार्ड आणि 6.47 लाख खेडे नकाशित करण्यात आलेले आहेत। म्हणजे जवळपास 6.5 लाख खेडे नकाशित करण्यात आलेले आहेत आणि 2.5 कोटी प्रॉपर्टी कार्ड्स मालमत्ता कार्ड देण्यात आलेले आहेत। ONDC ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, याच्या अंतर्गत 200 मिलियन व्यवहार झालेले आहेत, 20 कोटी व्यवहार झालेले आहेत। आता ONDC म्हणजे काय, तर समजा आता अमेझॉन आहे, अमेझॉनवरून आपण काही गोष्टी खरेदी करतो, परंतु अमेझॉनवर ज्या गोष्टी आहेत त्या ब्रँडच्या आहेत, मोठमोठे ब्रँड्स आहेत, बोट वगैरे सारखे त्यांच्या आहेत। आणि जे छोटे मध्यम उद्योगवाले आहेत, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगवाले, त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांना परवडत नाहीत, कारण अमेझॉन कमिशन सुद्धा घेते। मग या उद्योगांवर परिणाम होत आहे। त्यामुळे काय केलेलं आहे, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स काढलेलं आहे। तुम्हाला कोणती वस्तू खरेदी करण्यासाठी काय काय आवश्यक असतं बघा। समजा यांनी बूट बनवला, तर बूट तुम्हाला तो प्लॅटफॉर्मवर ठेवावा लागतो, म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला लिस्ट करावा लागतो। तो बूट तुम्ही मग त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहणार, खरेदी करणार, ठीक आहे। म्हणजे एक प्लॅटफॉर्म पाहिजे ज्यावर हा बूट तुम्हाला दाखवता येणार आहे। त्यानंतर आपण समजा तो बूट जर पाहिला तर आपल्याला खरेदी करण्यासाठी पेमेंट गेटवे पाहिजे, फोन पे सारखं काही माध्यम पाहिजे। तर या सर्व गोष्टी या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सनं प्रोव्हाइड केलेल्या आहेत। आणि कशा प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तर आता इथं समजा एखादा किराणा दुकानदार जरी असला तरी तो समजा काही प्लॅटफॉर्म असेल, एखादा ॲप वगैरे असेल, एखादी वेबसाईट असेल, तिथे त्यांचं प्रोडक्ट तो तिथं लिस्ट करू शकतो, त्याची नोंदणी करू शकतो, म्हणजे त्याचं प्रोडक्ट इथं येऊन जाईल। आणि फोनपे सारखे, गुगल पे सारखे पेमेंट ॲप जे आहेत त्यांचा पेमेंट गेटवे म्हणून वापर करता येईल आणि खरेदी करण्यासाठी ते वापरता येईल कस्टमरला आपल्यासारख्या।
याने काय झालं, अमेझॉन सारख्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत कमिशन वगैरे घेतात यांची आपल्याला गरज पडली नाही. आणि आता डिलिव्हरी सुद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही जर काय खरेदी केलं तर तुमच्या घरी वस्तू सुद्धा आली पाहिजे. ते डिलिव्हरी पार्टनर सुद्धा आहेत आणि हे डिलिव्हरी पार्टनर सुद्धा इथं रजिस्टर करू शकणार आहेत. अमेझॉनमध्ये कसं कमिशन घेतलं जातं डिलिव्हरी पार्टनरकडून सुद्धा, इथं तसं केलं जाणार नाही. तर अशी एक इकोसिस्टम बनवण्यात येणार आहे या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स थ्रू. त्याच्यावर आतापर्यंत 200 मिलियन 20 कोटी व्यवहार झालेले सुद्धा आहेत. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस GM काय बघा, हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे असं मार्केट प्लेस आहे, समजा आता MSME वाले आहेत, समजा सूक्ष्म लघु मध्यम उद्योगवाले आहेत, तर त्यांनी काय करणार, ते त्याच्या ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत त्या या सरकारच्या ज्या काही ऑफिसेस आहेत, सरकारच्या ज्या काही संस्था आहेत त्यांना विकणार. उदाहरणार्थ समजा तहसील आहे, तहसीलमध्ये काही कम्प्युटर लागतात, समजा काही बेंचला, काही समजा टेबल लागतात, काही खुर्च्या लागतात समजा. तर या गोष्टी ह्या बनवणार, समजा या छोट्या कंपन्या बनवणार, हे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग. आणि गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस याच्या थ्रू काय करणार, ते गव्हर्नमेंटला विकणार. म्हणजे काय झालं, यांचा बिझनेस वाढायला लागला, गव्हर्नमेंट सुद्धा काम झालं आणि यांचं सुद्धा काम झालं. तर काय डेटा याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे. 1.8 लाख महिला चालवत असलेल्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना 46,000 कोटी ऑर्डर मिळालेले आहेत. म्हणजे 46,000 कोटी ऑर्डर पूर्ण झालेले आहेत 1.8 लाख महिला चालवत असलेल्या छोट्या मध्यम लघु उद्योगांच्या. म्हणजेच काय, तर महिलांचं एम्पॉवरमेंट होत आहे, महिला सक्षम होत आहेत. तर कधी तुम्हाला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रश्न आला तर आपलं भारताचं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये बघा काय काय, आधार आहे, कोविन आहे, डिजिलॉकर आहे, फास्टॅग आहे, PM वाणी आहे आणि वन नेशन वन सबस्क्रिप्शन हे सुद्धा आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन काय आहे बघा, सबस्क्रिप्शन तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीचं अमेझॉनचं वगैरे, अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेत असता, काही रक्कम तुम्ही देत असता महिन्याला, त्याला सबस्क्रिप्शन म्हणतात. तर तसंच सबस्क्रिप्शन असणार आहे कशाचं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन व विकास संबंधित असणार आहे. ज्यामध्ये टॉप लोक जे आहेत, जे सायंटिस्ट आहेत, त्यांचे ई जर्नल्स आणि रिसर्च आर्टिकल तुम्हाला, म्हणजे जे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहेत त्यांना मिळणार आहेत. म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तसेच टीचर्स वगैरेंना सुद्धा या गोष्टींचा ॲक्सेस कमी किमतीमध्ये या वन नेशन वन सबस्क्रिप्शन थ्रू मिळणार आहे. आधार तर तुम्हाला माहितीच आहे. कोविन सुद्धा तुम्हाला माहिती आहे. वॅक्सिन आपण जेव्हा घेतल्या कोविनवरच रजिस्ट्रेशन केलं होतं आणि कोविनवरच आपल्याला सर्टिफिकेट मिळालं होतं. तर 220 कोटी लस प्रमाणपत्र या कोविन थ्रू दिल्या गेले आहेत. डिजिलॉकर तुम्हाला माहित असेल की आपले जे डॉक्युमेंट्स आहेत, लायसन्स वगैरे ज्या गोष्टी आहेत, ड्रायव्हिंग लायसन्स या त्या आपले जे एज्युकेशनल डॉक्युमेंट आहेत ते डिजिलॉकरवर आपल्याला मिळत आहेत आता. म्हणजे ते सुरक्षित डिजिलॉकरवर राहत आहेत. 54 कोटी वापरकर्ते डिजिलॉकरवर आहेत आणि 775 प्लस कोटी कागदपत्रे डिजिलॉकरवर सुरक्षित आहेत. फास्टॅग तर तुम्हाला माहितच आहे, टोलवर आपल्याला आता थांबायची गरज नाही, काय नाही, फास्टॅगवर ऑटोमॅटिक सर्व प्रोसेस होते. PM वाणी, प्राईम मिनिस्टर वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस, यांनी काय नाही करायचं, वायफाय कनेक्टिव्हिटी वाढवायची पूर्ण भारतभर इंटरनेट जोडणी करण्यासाठी. तर हे भारताचं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला काही प्रश्न जर आला तर तुम्हाला याच गोष्टी लिहायच्या आहेत. काही डेटा बघा, स्टार्टअप उद्योगात जगात पहिल्या 3 स्थानामध्ये भारताचे स्थान आहे. 1.8 लाख स्टार्टअप भारतामध्ये आहेत. $1.2 बिलियन इंडिया AI मिशन जे आहे, भारत AI अभियान, यासाठी आपण तरतूद करून ठेवलेली आहे $1.2 बिलियन फंडची. याच्यामध्ये काय केलं जात आहे, 34,000 GPU ची आपण व्यवस्था केलेली आहे. तर GPU म्हणजे काय, याचा फुल फॉर्म माहित पाहिजे तुम्हाला, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. आता सोप्या भाषेत सांगायचं तर GPU म्हणजे काय बघा, GPU म्हणजे पॉवर. कशाची पॉवर, कम्प्युटरची, तुमच्या मोबाईलची पॉवर. तुम्ही ग्राफिक्स कार्ड वगैरे ऐकलं असेल बघा, गेम वगैरे तुम्ही खेळत असाल किंवा काही जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे काही जर हेवी काम करत असाल तर ग्राफिक्स कार्ड तुमच्या PC मध्ये, कम्प्युटरमध्ये लागतं. त्याशिवाय तुम्ही ते काम करू शकत नाही, नाहीतर मग ते खूप स्लो चालतं. गेम वगैरेमध्ये ग्राफिक्स कार्ड तुम्हाला चांगल्या दर्जाचं लागतं. तेच आहे GPU. जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT वगैरे तुम्ही वापरलेला असेल तर हे सर्व गोष्टी GPU वरच चालतात.
ग्राफिकल प्रोसेसिंग युनिटवर. TPU सुद्धा आहे GPUच्या पुढचं, परंतु GPU आपल्याला महत्वाचा आहे सध्या. 34,000 GPU आपण 34,000 GPU ची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि हे जे GPU पॉवर आहे एवढी, ते आपण $1 पर GPU तास, म्हणजे 1 तास GPU तुम्हाला वापरायचा असेल तर $1 पेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये आपण ते प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे हा खूप कमी रेट आहे जो आपण देत आहोत. तसेच न्यू दिल्ली डिक्लेरेशन ऑन AI हे सुद्धा आहे. याचं मेन लक्ष्य काय आहे तर नाविन्यता व जबाबदारी आणणे. तर या गोष्टी तुम्हाला आन्सर रायटिंग डायरेक्ट लिहिता येतात, त्यामुळे या तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. आता हे आर्टिकल पहा. हे बघा, आपल्या युनियन मिनिस्टर ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेलं आहे. तर यामध्ये बघा, सक्षम अंगणवाडी पुढाकार, सक्षम अंगणवाडी इनिशिएटिव्ह, याच्या अंतर्गत 2 लाख अंगणवाडी केंद्राचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय तर त्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी, डिजिटल डिव्हाइसेस वगैरे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत अंगणवाडी केंद्रांना. तसेच 14 लाख अंगणवाडी केंद्र जे आहेत ते पोषण ट्रॅकरशी जोडले गेलेले आहेत. पोषण ट्रॅकर काय बघा, पोषण ट्रॅकर एक मोबाईल ॲप आहे. ते 1 मार्च 2021 रोजी लॉन्च करण्यात आलेलं आहे. ते अंगणवाडी वर्कर्स जे असतात, आशा वर्कर्स जे असतात त्या वापरतात. स्वस्थ भारत, सुपोषित भारत यासाठी आहे. याच्यामध्ये काही नाही, आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर ज्या आहेत त्या गर्भवती महिला, 6 वर्षाच्या आतील बालके आणि तारुण्यावस्थेतील मुली ज्या असतात त्यांच्याविषयी जे काही डेटा असेल, त्यांच्या म्हणजे सरकारने त्यांना काही मदत केली असेल, पैशाची मदत केली असेल, किंवा खुरटेपणा, स्टंटिंग, वेस्टिंग याबाबत काही जर डेटा असेल ते तो डेटा या पोषण ट्रॅकरवर अपडेट केला जातो रिअल टाइम मध्ये. तर या पोषण ट्रॅकरवर 10.14 कोटी गर्भवती महिला, 6 वर्षाच्या आतील बालके आणि तारुण्यावस्थेतील म्हणजे 10 ते 19 वर्ष वयातील मुली ज्या आहेत त्यांची नोंदणी केली गेलेली आहे. शी बॉक्स पोर्टल आहे. पॉश कायदा 2013 अंतर्गत तक्रार नोंदणी करण्यासाठी. हे काय आहे तर कामाच्या जागी जर लैंगिक अत्याचार एखाद्या स्त्रीवर झाला तर ती स्त्री काय करू शकते तर या कायद्याअंतर्गत प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदणी करू शकते. या शी बॉक्स पोर्टलचा वापर करून मग त्या तक्रारीचे जे काही गोष्टी असतात त्या म्हणजे ऑनलाईनच तक्रार करायची आणि मग ती तक्रार कोणत्या टप्प्यामध्ये आहे, काय त्याच्यावर काय स्टेप घेतले जात आहेत सगळं ऑनलाईन बघता येणार. समजा तक्रार जी महिला करेल तिला. त्यामुळे काय झालं, तुम्हाला जो न्याय आहे तो जलद गतीने मिळेल, कारण सगळं ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळं. आणि तक्रार नोंदणी सुद्धा सोपी झालेली आहे. मिशन शक्ती डॅशबोर्ड व ॲप याद्वारे गरजू महिलांना जवळच्या वन स्टॉप सेंटरशी जोडण्यात येत आहे. वन स्टॉप सेंटर माहीत असेल, तुम्ही ऐकलं असेल, सखी वन स्टॉप सेंटर, OSC सेंटर्स. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वन स्टॉप सेंटर स्थापन करायचं आहे आपल्याला. हे कशासाठी आहे तर समजा ज्या महिला प्रॉब्लेम फेस करत आहेत, जसं की तस्करी झाली, समजा काही महिलांची तस्करी झालेली आहे आणि त्या महिलांची सुटका केलेली आहे त्या तस्करीमधून. मग या महिला कुठं जाणार, कारण यांच्यावर अन्याय झालेला असतो, यांना कुटुंबवाले स्वीकारत नाहीत, काही नाही. तर मग त्यांना हे वन स्टॉप सेंटर मदत करणार. घरेलू हिंसा वगैरे ज्या महिलांना कोणी जवळ करत नाही, ज्या महिलांवर अन्याय झालेला आहे, अशा महिलांसाठी हे वन स्टॉप सेंटर आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2017ला लॉन्च केली आहे. योजना ही गर्भवती महिलांसाठी 5,000 रुपये पहिल्या अपत्यासाठी आणि मिशन शक्ती अंतर्गत ॲडिशनल 1,000 रुपये जर दुसरी अपत्य मुलगी असेल तर देण्यात येतात. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत 19,000 कोटी रुपये आतापर्यंत 4 कोटी महिलांना ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. आता मिशन शक्ती काय आहे ते पाहूया. मिशन शक्ती एक मिशन आहे, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, संबल व सामर्थ्य. याच्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ, वन स्टॉप सेंटर, विमेन हेल्पलाईन आणि नवीन एक टाकण्यात आलेला आहे गट. नवीन एक त्याच्यामध्ये प्रोग्राम टाकण्यात आलेला आहे, नारी अदालत. तर या सर्व गोष्टी या मिशन शक्ती अंतर्गत आहेत. म्हणजे काय तर एक मिशन आहे, हे महिलांना एकाच जागेवर सर्व गोष्टी त्यांच्या सुरक्षिततेसाठी मिळावे म्हणून. याच्या 4 गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. तातडीने महिलांना आधार देणे, त्यांचं सुरक्षितता व पुनर्वसन करणे, वन स्टॉप सेंटरचं आपण पाहिलं, शासन योजनांना ऍक्सेस देणे, त्यांची माहिती देणे वगैरे वगैरे या सर्व गोष्टी. आणि कर्मचाऱ्यांना या ज्या गोष्टी आता कोण आणणार, आता या गोष्टी ज्या घडून आणणार ती कोण, आता हे वन स्टॉप सेंटरमध्ये काही कर्मचारी लागतील वगैरे. आता हे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आहे, याच्या सुद्धा काही कर्मचारी लागतील. तर त्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंग त्यांची करणं, सक्षमता करणे
हे सुद्धा या मिशन शक्ती अंतर्गत समाविष्ट आहे. तर अशा डिजिटलायझेशनमुळे फायदा काय झालेला आहे, तर लिंग गुणोत्तर जे 2014-15 मध्ये 918 होते ते आता 2023-24 मध्ये 930 झालेलं आहे. मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, माता मृत्यू दर 97 झालेला आहे प्रति 1000 जन्मांमागे. 2018-20 चा डेटा आहे. 2014-16 मध्ये तोच 130 होता आणि 97 झालेला आहे, म्हणजे खूप मोठी मजल मारलेली आहे आपण. केअरिंग पोर्टल आहे. हे केअरिंग पोर्टल दत्तक प्रक्रिया जी आहे ती सोपी, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. तर या सर्व गोष्टी आपण 2 आर्टिकल मधून ज्या महत्त्वाच्या होत्या त्या पाहिलेल्या आहेत. तर तुम्ही या नोट डाऊन करून घ्या, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. अशा जर आपण काही गोष्टी महत्त्वाच्या येत असतील तर आपण नोट डाऊन करून घेणार आहोत. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.